यांना मी आपले मार्गदर्शनपर शब्द सांगण्यासाठी आमंत्रित करते। मॅडमचा मी थोडक्यात परिचय देते। मॅडमचे गद्य आणि पद्य स्वरूपात अतिशय भरपूर प्रमाणात असे साहित्य प्रकाशित झालेले आहे। मॅडम मुस्लिम महिलांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत। त्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सदस्य आहेत। त्यांनी जुबानी तलाक, फतवा, निकाह हलाल याच्या विरुद्ध मुस्लिम समाजात जनजागृतीचे काम केलेले आहे। त्यांनी महिलांचे आर्थिक सबलीकरण, कैदी महिलांचे आयुष्य, मुस्लिम महिलांच्या व्यथा, नकाब वगैरे यावर अतिशय लिखाण आणि त्यांचे साहित्य उपलब्ध झालेलं आहे। मॅडमचा परिचय खूप मोठा आहे, मी एवढ्या शब्दात काहीच सांगू शकत नाही। तुम्ही मॅडमबद्दल मी पण भरपूर काही ऐकलेलं आहे। 20-25 वर्षाच्या आधी मी पण अमरावतीचीच आहे, तर मॅडमचं चांगलंच गाजलेलं आहे अमरावतीमध्ये। तर त्या आपल्या रजिया सुलताना मॅडमला मी आमंत्रित करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आयोजन समितीसाठी काही पुस्तकं आणलेली आहे, मी व्यवहार ताईकडे देते, घ्या। मुक्ता साळवेंचं पुस्तक आहे। मुक्ता साळवे ही महात्मा फुलेंची पहिली विद्यार्थिनी होती। बायकांनी शिकू नये आणि त्या जातीतल्या बायकांनी ते बिलकुल शिकू नये। तिचे काका तिला पोत्यात भरायचे, त्याला दोरी बांधायची, पोतं शाळेमध्ये सोडायचे। नाही ठीक आहे ना, नाही जाऊ दे। दुसरं पुस्तक आहे रंग जीवनाचे। आपण आयुष्यामध्ये ज्या भावभावना घेऊन जगतो त्यावर लिहिलेलं पुस्तक आहे। त्यानंतर हे पुस्तक आहे ताराबाई शिंदे। या पुस्तकाला 182 वर्ष झाले। त्यांनी जे काही विचार केला स्त्री पुरुषाबद्दल, नवरा बायकोबद्दल, ते आणि 182 वर्षानंतर काय बदललं त्यावरचं हे पुस्तक आहे। जेवढे आणता येईल तेवढे मी आणले। हे मुक्या प्राण्यावर आपण खरंच प्रेम करतो का, हा एक विषय घेऊन लिहिलेला आहे। त्यानंतर भिकाऱ्यांना भीक देऊ नका, कारण गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे। जगभरातल्या भिकाऱ्यांचा अभ्यास करून लिहिलेला आहे। आणि एक पुस्तक आहे गौतम बुद्धाच्या उपदेश कथा। वेदनातून कसं बाहेर पडायचं, शौर्य, कौर्य आणि धैर्य हे गौतम बुद्धाचं खूप मोठं एक तत्वज्ञान होतं, त्यावर लिहिलेलं हे पुस्तक आहे। पुस्तकं पिढ्यानपिढ्या आपल्या घरात राहतात, येणारे जाणारे कितीतरी लोक वाचतात, म्हणून हे पुस्तकं मी आयोजन समितीला देत आहे। धन्यवाद। सभी साथियों को सलाम। क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले, ज्ञान ज्योति फातिमा शेख, माँ जिजाऊ ज्यांनी नारीवादी दृष्टिकोनाचे शिवाजी महाराज आपल्याला दिले, अहिल्याबाई होळकर, तथागत गौतम बुद्ध, जागतिक ज्ञानवंतामध्ये यांची नोंद केलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक विचारवंत महात्मा फुले, ज्यांनी कुराणाचं अनुवाद हे मराठी भाषेमध्ये केलं, कोल्हापूरचे आपले शाहू महाराज, माणसामध्ये देव शोधणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि या समाजाला विज्ञाननिष्ठ मूल्य देणारे संत गाडगे बाबा। आणि आत्ता रमाईची आपण आज 128वी जयंती साजरी करतो आहे। सगळं जग बाबासाहेबाला मानायचे, पण बाबासाहेब मात्र रमाईला मानायचे। बाबासाहेब हमारे नजरों में बहुत बड़े हैं, लेकिन उनके नजरों में रमाई बहुत बड़ी थी। अशा रमाईला 128वी जयंती आपण साजरी करत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी, ॲडव्होकेट प्रमोदजी गाडे सर, स्मिताताई देशमुख, स्वागताध्यक्ष सुभाषजी खाक्षे, ज्यांनी रमाईवर गीत म्हटल्या अशा आमच्या पद्माताई, वंदन घेणाऱ्या सगळ्या महिला। एकीकडे गुन्हेगारी सत्र चालतं, पण एकीकडे अध्यात्म। मी एक तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची कार्यकर्ती आहे, पण अनेक आध्यात्मिक संघटनाशी मी जुळलेली आहे। बुद्ध विहारामध्ये या सगळ्या महिला वंदन घेतात आणि अध्यात्म हे एक कुठेतरी आयुष्याचं एक स्पीड ब्रेकर्स आहे। आमच्या सविताताई मला सर्किट हाऊसवर भेटायला आल्या। या मुलींचं मला कौतुक वाटतं की ज्यांनी आमच्या आंबेडकरांचं पूजन का केलं नाही, म्हणून त्या शिक्षकाला धारेवर धरला। त्या सर्वांचा सत्कार आपण केला।
आत्ता नेमकं गिरीश महाजन यांना नाशिकला आमचं एक वडापाल कर्मचारी महिला होती, तुम्ही आंबेडकरांचं नाव घेतलं का नाही, शेवटी त्यांना माफी मागायला लावली कॅबिनेट मंत्री असलेल्या माणसाला. हे सगळं आपण बायका करू शकतो, कारण समाजाला वटणीवर आणण्याचं काम बायका जास्त आणि अधिक चांगल्या प्रमाणात करू शकतात. पण आपण आपलं महत्त्व जाणलं पाहिजे. साधा बुड्ढी का बाल भी किसके बालों में मिलता है, आपल्या बायकांच्या केसामध्ये भेटते, पुरुषांच्या नाही. म्हणून आपण आपल्या महिलांचं मी माणूस आहे, सर्वप्रथम स्वतःला माणूस समजा आणि स्वतःचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. आमचे पत्रकार बंधू इथे आहे, हेमंत आहे, राजेंद्रजी भुरे आहे, सचिन दादा ज्यांच्या याच्यावरून मी इथे आले, आणि नंदूभाऊनी खूप चांगली प्रस्तावना केली. आज राजसत्तेविरोधात आम्ही बोलू शकत नाही, धर्मसत्तेविरोधात आम्ही बोलू शकत नाही. आज संविधानाला धक्का लावण्याचं काम चालू आहे. कुठल्याच संदर्भात आम्ही बोलू शकत नाही. अशा पर्वावर ही माणसं इथे कार्यक्रम आयोजित करतात, ह्यांचं खूप मला कौतुक वाटतं. आणि खरं म्हणजे मला तुमच्याकडे बघून अधिक आनंद होतो, कारण मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी गुरुकुंज मोझरीवरून अगदी 4 किलोमीटर दूर असलेल्या मालधूरला जाऊन आले. तिथे सांधाग्राम नावाचं महिला आधारगृह आहे. या आधारगृहामध्ये 39 पीडित आहे, मनोरुग्ण आहे, कुमारी माता आहे आणि अगदी 6 वर्षाच्या आतील मुली सुद्धा आहे. आणि हा जो समाज, ज्या समाजासमोर मी आज रमाईचं गुणगान गाणार आहे, त्याच समाजापैकी काहींनी त्यांना पीडित केलेलं आहे. आणि मानवनिर्मित प्रश्न आहे. आज जे काही आमच्यासमोर प्रश्न उभे आहे हे मानवनिर्मित प्रश्न आहे. आणि जगातला कुठलाही मानवनिर्मित प्रश्न हा कायद्याने, शिक्षणाने आणि धर्माने सुटत नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो, आपण संघटित झालो, पण संघर्षाची ताकद कुठेतरी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे कुठेतरी बोधट होत चाललेली आहे. अधिक नव्या जोमाने आपल्या समविचारी लोकांनी एकत्र येणं अधिक गरजेचं आहे असं मला वाटतं. कधीतरी जा तुम्ही तिथे मालधूरला जा, तिथल्या मुलांचं जगणं बघा. कशा तिथे कुमारी माता आहे, कशा मनोरुग्ण माता आहे, कशा लहान लहान मुली आहे, हे सगळे प्रश्न आहे. मला असं वाटतं बोलण्यासारखं काही ठेवलं नाही, कारण मनुस्मृतीवरची कविता दिल को छुली, 5 मावल्यांचं गुणगान त्यांनी त्याच्यामध्ये केलं. स्मिताताईंनी सुद्धा जबाबदारीने आपण कसं वागलं पाहिजे याबद्दल छान माहिती इथे दिलेली आहे. आणि मला आयोजकाचे आभारी मानावेसे वाटते आणि अभिनंदनही करावंसे वाटते, कारण आम्ही येतो, बोलतो आणि चाललं जातो, पण आयोजकाला काय खस्ता खाव्या लागतात. एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरते तेव्हा मला माहीत आहे की लोक जमत नाही, पैसा जमत नाही, मग हेवे दावे होतात, अतिशय कष्ट ते घेतात. आणि कुणासाठी? तुमच्यासाठी. जसं महात्मा फुलेंनी, त्यांचे बाबा म्हणायचे, तू हे काम सोड, आणि काम सोडत नसेल तर घर सोड. त्या दोघांना नवरा बायकोनी घर सोडलं. कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. कुणासाठी? सत्यशोधक समाजासाठी. ती सावित्रीबाई फुले माझा चमचा राहिला बाई, माझं मळकं राहिलं बाई या फंदात पडली नाही. एका गाठोड्यात दोघांचा त्यांचा संसार उभा झाला. हे आयोजक ज्यांनी हा रमाई महोत्सव केला, उत्सव करत आहे, ते या समाजाला 2 शब्द ऐकायला भेटले पाहिजे. स्वतःच्या जगण्याचे संदर्भ त्यांना शोधता आले पाहिजे, परिस्थितीला भिडता आलं पाहिजे, आणि संघर्ष काय असतो हे त्यांना जाणता आलं पाहिजे. यासाठी ज्या भावनेतून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ती भावना मला खूप महत्त्वाची वाटते. रमाईबद्दल जयंत्या, पुण्यतिथ्या या समोर 5 मावल्या ठेवलेल्या आहेत. यांच्या संसाराचं प्रतिबिंब आणि आपली आजची स्थिती काय आहे यावर मी भाष्य बोलेल. याच्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. जिजाऊ आहे, अहिल्याबाई आहे, सावित्रीबाई फुले आहे, माता रमाई आहे, फातिमा शेख आहे. जिजाऊने, आता स्मिता बोलून गेली की त्यांनी समाजाला एक नारीवादी दृष्टिकोनाचा शिवाजी दिला. शिवाजी नेहमी म्हणायचे, जब भी दंगल होती, जब भी युद्ध होता, तुम्ही सगळं करा, पण त्या घरातल्या बायकांना तुम्ही हात लावू नका आणि धर्मग्रंथाची बेअदबी करू नका. हा मूलमंत्र शिवाजींनी त्यांच्या सगळ्या सैनिकांना दिला होता, कारण जिजामाताने त्यांच्यावर तसे संस्कार टाकले होते.
ते सर्व धर्माचा आदर करायचे, एवढं मोठं व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांचं होतं. अहिल्याबाई होळकर त्यांच्या हातामध्ये एक शंकरजीची पिंड दिली आणि तिला आपण धार्मिक बनवलं, पण अहिल्याबाई होळकरांचं व्यक्तिमत्व त्याच्या पलीकडचं होतं. नवरा मेल्यानंतर सती न जाता सासऱ्याने त्यांना भरपूर पाठबळ दिलं आणि त्यांनी प्रशासन केलं. एक जलतज्ञ होत्या. त्यांच्या काळामध्ये तुम्ही धरणे, कालवे, पाण्याच्या विहिरी जर पाहिल्या तर त्या खूप मोठ्या जलतज्ञ होत्या. सावित्रीबाई फुले 9व्या वर्षी लग्न झालं. रमाईचं सुद्धा 9व्या वर्षीच लग्न झालं आणि लग्नानंतर नवऱ्याच्या हातून त्या शिकल्या. धीट होत्या आणि नीट होत्या. सावित्रीबाई फुलेंना मुलगा नव्हता. नवरा मेल्यानंतर दत्तक घेतलेल्या मुलाने आपटं ओढत समोर जाऊ नये, कारण तो तुझ्या रक्ताच्या नात्याचा मुलगा नाही, असं जेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी सुनावलं, सावित्रीबाई रडल्या नाही, सावित्रीबाई लढल्या नाही. त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी आपटं घेतलं आणि नवऱ्याच्या प्रेतासमोर ही बाई धीटपणे चालत गेली. काळाच्या 2 पावलं नाही तर 100 पावलं पुढे या महिला होत्या. आमची रमाई काही कमी नव्हती. ती रमाई जिने गौऱ्या विकून नवऱ्याला लंडनला पैसे पाठवले. या सगळ्या मावल्या खूप मोठ्या धाडशी होत्या. फातिमा शेख अगदी नाशिक जिल्ह्यामधलं मालेगाव, त्या मालेगावमधली फातिमा शेख, उस्मान शेख हे तिचे भाऊ होते. त्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि दोघं बहीण भाऊ पुण्यामध्ये गेले. जेव्हा महात्मा फुलेला त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढलं तेव्हा उनके समाज वालों ने उनको पनाह नहीं दी. ब्रिटिशांचं राज्य होतं, पुरोहितांचं राज्य होतं, सनातनी लोकांचं राज्य होतं. तेव्हा त्यांना आश्रय कोणी दिला? उस्मान शेख आणि फातिमा शेख या बहीण भावंडांनी या सावित्रीबाई फुलेला आणि महात्मा फुलेला आश्रय दिला. पण आपण आता मात्र हिंदू आणि मुसलमान धर्म शान आपण याच्यामध्येच पडलेला आहे की फकर से कहो हम हिंदू है, वो बोलता हम मोमिन है. पण आम्हाला संविधानाने हे शिकवलं कि शान से कहो हम सिर्फ इंसान है, हम सिर्फ इंसान है और हम सिर्फ इंसान है. ही इंसानियतची भाषा हा कुठलाही धर्म आम्हाला देत नाही, तर आम्हाला संविधानाने माणूस म्हणून कसं शिकावं हे आम्हाला दिलेलं आहे. म्हणून संविधानाचे आपल्याला खूप अनंत उपकार आहे आणि हे उपकाराची परतफेड करताना बाबासाहेब नेहमी रमाईला रामू म्हणायचे आणि ते म्हणायचे की तू आहेस म्हणून मला सगळं काही समाजासाठी करता येतं. हे सगळ्या माय माऊल्या हे बनणं सोपं नाही ग. खूप त्याच्यामध्ये आयुष्य खर्च घालावे लागतात. त्यांनी शिक्षणदानाचे काम केले. सावित्रीबाई फुले ज्या होत्या जीवाची पर्वा न करता अंगावर शेण त्यांनी झेललं, बायकांना शिकवलं. त्या आज जे कुमारी माताचे प्रश्न आहे त्याही काळामध्ये होते. कुमारी मातांची त्यांनी बाळंतपणा केली आणि त्यातल्याच एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. त्यांनी घरावर पाटी लावली होती, इथे या, बाळंतपण करा आणि जा, बाळाला ठेवून जा किंवा बाळाला घेऊन जा. त्या काळामध्ये हे धाडस करणं खूप मोठं काम होतं. पण आज इतक्या वर्षानंतर कुमारी माताकडे आम्ही कुठल्या नजरेने बघतो? बलात्कार करणाऱ्या पुरुषाला आम्ही नावे ठेवत नाही, पण ज्या मुलीवर बलात्कार होतो, ज्या मुलीला गर्भ राहतो, जी बाई कुमारी माता होते त्या मुलीला मात्र आम्ही नावं ठेवतो. आज आम्ही कुठल्या वळणावर आहे? आज एखादी मुलगी मेरिट लिस्टमध्ये आली, एखाद्या खेळामध्ये तिनं गोल्ड मेडल मिळवलं, त्या मुलीचा आम्हाला थांग पत्ता लागत नाही, तिची माहिती आम्हाला माहीत होत नाही. पण तीच मुलगी जेव्हा एखाद्या मुलासोबत पडते 5 मिनिटामध्ये शेजाऱ्याला माहीत होते, अर्ध्या तासात सगळ्या नातेवाईकाला माहीत होते आणि एका दिवसात सगळ्या वस्तीला माहीत होते ही मुलगी पळाली, ह्याच्यासोबत पळाली, असं होतं तसं होतं. म्हणून बायकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हे प्रश्न शिक्षणाने समजणारे नाहीये. मानवी मूल्य संविधानाने जे आम्हाला दिलेलं आहे ते आपल्या आयुष्यामध्ये उतरवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये, या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला कुठेतरी रमाईचा शोध घ्यावा लागेल. रमाईला माहिती आहे की तुम्हाला? रमाईला आई मानणारा एक मानसपुत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचं नाव आहे रोहित पिसाळ.
त्याला संपूर्ण महाराष्ट्र गोल्डन मॅन म्हणून ओळखतो. आणि या रोहित पिसाळनी रमाईला किती कोटीचं लुगडं घेतलं? 39 कोटीचं. सगळे समाज माध्यमावर आहे, सगळ्यांनी ती रील आज बघितली असेल. आणि 39 कोटीच्या या लुगड्यामध्ये काय आहे त्याचं मी आज स्पीच ऐकलं. जांभळ्या रंगाचं रमाईचं लुगडं आहे, त्याला लाल कथ्था रंगाची बॉर्डर आहे आणि रमाईचे कुंकू लावायचे त्याच्यावर मस्त भीमरावजी आहे आणि त्याच्यामध्ये 33 कोटीचे त्यांनी हिरे बनवलेले आहे. ते सगळी भारत भ्रमण करून ती साडी आपल्या अमरावतीत सुद्धा येणार आहे. सोशल मीडियावर ते आलेलं आहे. तिच्या कुंकवामध्ये त्यांनी 33 कोटीचं लावलं आणि 2 किलो सोन्याचं त्यांनी असं वर्क त्या साडीमध्ये 2 किलो ते सगळं त्यांनी दाखवलं लाईव्ह. एवढा मोठ्या प्याल्यामध्ये त्या 2 किलो सोन्याचं वर्क त्याच्यामध्ये होते. आणि ते म्हणाला की माझा देव कोण आहे? तर माझा देव रमाईचं कुंकू आहे. रमाईचं कुंकू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून माझ्या आईचं ऋण फेडण्यासाठी जो एक मुलगा सगळं काही करतो ते मला करायचं होतं. या देशाला नव्हे या जगाला दाखवायचं होतं आमची रमाई काही कमी नाही. तिला त्यांनी 39 कोटीचं लुगडं हिऱ्यानी आणि त्या सोन्याचा मुलामा असल्याने हे केलं. माझी आई, ते रोहित असं म्हणाला की माझी आई फाटक्या पदराने संसार केला आणि माझ्या आईने फाटक्या पदराने संसार केला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी काहीतरी करू शकले. साडी भारतभर फिरणार आहे आणि नंतर ती लंडनच्या म्युझियममध्ये ते ठेवणार आहे. मग त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही लंडनच्या म्युझियममध्ये हा का ठेवता? त्यांचं उत्तर एवढं होतं की माझे बाबासाहेब लंडनमधून शिकून आले, त्यांनी ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास केला आणि लायब्ररीमध्ये अभ्यास करताना बाबासाहेब उपाशी राहायचे, ब्रेडचा तुकडा ते पाण्यासोबत खायचे आणि त्या बाबासाहेबाची आठवण म्हणून मी तिच्या पॅलेसमध्ये हे लुगडं ठेवणार आहे. अशी ही रमाई जी एकेकाळी गोऱ्या थापून बाबासाहेबांना पैसे पाठवायची, या रमाईला याच भारतातल्या अगदी मुंबईचा आहे तो रोहित मिसाळ, त्याला सगळं जग गोल्डन मॅन म्हणून ओळखतं. या गोल्डन मॅनने 39 कोटीचं लुगडं बनवलेलं आहे. ते अमरावती जिल्ह्यामध्ये येणार आहे लगेच. शक्य झालं तर तुम्ही या त्या लुगडं ते बघायला. पण मला असं वाटते रोहित मिसाळ जसं रमाईला आई म्हणतात तशी इथले सगळे आयोजक रमाईला आई म्हणतात, कारण आईच्या भावनेतून त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. रमाईचं व्यक्तिमत्व सांगायला अर्धा तास खूप कमी पडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे माझं आत्मकथन लिहिलं त्यातला बराचसा भाग त्यांनी रमाईवर खर्च केलेला आहे. माता रमाई गेल्यानंतर त्यांनी पुस्तकाच्या पहिल्या पानावर, कारण मी पुस्तकं वाचते, माणूस वाचते आणि मग मी लिहिते. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. मी देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नावर काम करते. मी कारागृहातल्या कैदी लोकांच्या प्रश्नावर काम करते. मी हिजड्यांवर काम करते आणि मी समलिंगी लोक ज्यांची समाज दखल घेत नाही पण या लोकांची सुद्धा संख्या भरपूर आहे, अशा समलिंगी, लेस्बियन महिला, गे लोक ह्या प्रश्नावर काम करते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं जे आत्मकथन मी वाचलं, बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो माईच्या खांद्यावर हात असलेला आहे. बाबासाहेबांचा एक फोटो माई गेल्यानंतर अतिशय विषण्ण अवस्थेमध्ये आहे की ते त्या दुःखातून अजूनही सावरलेले नाही. आणि तिसरा फोटो आहे त्यांचा खुर्चीवर बसलेला. त्याच्या आत्मकथनामधलं हे आहे. रमाई, ते लिहितात की रमाई साधी स्त्री नव्हती. जागतिक ज्ञानवंतामध्ये ज्या बाबासाहेबांची नोंद केल्या गेली, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि अखिल भारतीयांच्या पददलितेचे उद्धारक, अशा सगळ्या एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रमाई ही धर्मपत्नी होती. आंबेडकरांनी समाजाकरता खूप खस्ता खाल्ल्या, पण रमाईने ज्या खस्ता खाल्ल्या त्या फक्त आणि फक्त आपल्या पतीसाठी नव्हे, पतीच्या पलीकडे जाऊन या समाजाचा जो दूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी खाल्ल्या. त्यांनी कुठलाही त्रागा केलेला नाही, कुठलीही गोष्ट ताणून धरलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांसमोर त्यांनी कुठलाही अट्टहास केला नाही.
दागिन्याची हौस नाही, लुगड्याची हौस नाही, काही नाही, काही नाही. आणि मी जेव्हा हे वाक्य बोलते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण आपला संसार शोधावा. खरंच आपला संसार नेटाने चालतो का, की फोटोतल्या प्रेमपुरतच आपण सुखी आणि समाधानी आहोत? कारण मी स्वतः काउन्सिलिंग सेंटर चालवते. माझ्याकडे रोजचे 3 तर महिन्याच्या 100 केसेस येतात. त्यातल्या 60 केसेसच्या घटस्फोटाच्या राहतात. अशा 18 महिला शेल अमरावतीला आहे. 20 लाख जेव्हा बाप पुरीच्या लग्नावर खर्च करतो तेव्हा 20व्या दिवशी पोरगी परत येते का, तर तो माणसात नाही. ही खूप वेगवेगळी कारणं. आम्ही कशासाठी शिकलो, कशासाठी आपण जगतो आहे, सगळं खरं असतं असं नाही आहे. आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे, आपण शिकलेलो आहे, महिला सक्षमीकरणाचे कायदे आलेले आहे. पण आमच्या वागण्याने जर समाज उद्ध्वस्त होत असेल, कुठेतरी एक आई म्हणून आणि बाई म्हणून आपण स्वतःला तपासून बघणं अतिशय गरजेचं आहे. मुलं घाबरायला लागली लग्न करायला. मनोरुग्णाचं प्रमाण वाढत आहे, हरवलेल्या महिलांचं प्रमाण वाढत आहे, डिप्रेशनमध्ये गेलेल्या पुरुषांचं प्रमाण वाढत आहे, कारागृह गच्च भरलेली आहे. जिथे 3000 लोकांची कॅपॅसिटी आहे तिथे कारागृहामध्ये 5-5 हजार लोक आहेत. त्यातले अर्धे लोक हे 30 वर्षाच्या आतील असतात. विनयभंग, छेडखानी, बलात्कार, 498. नका घालू आयुष्य असं. पोलीस स्टेशन कोर्ट करून कोणाचंही भलं झालेलं नाही. तेव्हा स्वतःला तपासण्यासाठी या जयंत्या आणि पुण्यतिथ्यामधून आपण काहीतरी मर्म आपण घ्यावं असं मला वाटतं. रामू म्हणायचे, ते भागीरथी म्हणायचे. 1932ची घटना आहे ही. विलायतेवरून डॉक्टर बाबासाहेब आले. राऊंड टेबलवर त्यांची परिषद चालू होते आणि खूप मोठा आयुष्याचा माणुसकीचा लढा जिंकून ते आले होते. पाण्याच्या बोटीचा तो प्रवास करून आले होते आणि खूप मोठमोठ्याने घोषणा चालू होत्या. आंबेडकरांचा जय असो, आंबेडकरांचा विजय असो. आणि आंबेडकरांच्या पूर्ण गळ्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत फुलांचे असे मोठे मोठे हार होते. पण आंबेडकर मात्र रमाईला शोधत होते की माझी रामू कुठे दिसते क्या. आणि रमाई त्यांना कुठेच दिसत नव्हती. रमा ही सगळ्यात शेवटी होती आणि रमाईची नजर मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाकडे होते. सहस्त्रबुद्धे हे त्यावेळेच्या स्वागत सभेचे अध्यक्ष होते, सहस्त्रबुद्धे. मग सहस्त्रबुद्धेंनी रमाईला प्रश्न केला, सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी जात आहे, तुम्ही मागे का राहत आहे? रमाईला बोलता येत नव्हतं. रमाईला वाटलं बोललं नाही तरी पंचायत आणि बोललं तरी पंचायत. रमाईने इतकं छान उत्तर दिलं. रमाई असं म्हणाली सहस्त्रबुद्धेला, माझ्यापेक्षा सर्वात जास्त अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर या समाजाचा आहे. घरी आल्यानंतर ते सर्वस्वी माझे असतात, म्हणून मी या समाजाला अगोदर संधी देते. म्हणजे समाजाचं हित जोपासणारी आपली रमाई आपल्यापेक्षा किती महान होती. आपण तर माहेरच्या साडीतूनच बाहेर नाही पडलो. भावानं विचारलं नाही, भावजाईनं साडी घेतली नाही. जावाचे भांडणं, नंदा भावजाईचे भांडणं, नवरा बायकोचे भांडणं. अर्ध आयुष्य आपलं भांडणात जाते, अर्ध आयुष्य आपलं कट्ट्या घेण्यामध्ये जाते. आणि आयुष्याची साठी ओलांडली, जन्माला आला गेला आणि मेला. मग एकाले हार्ट अटॅक आणि एकाले BP. लेकरं पैदा करतो, तो म्हणते बाबी त्या बाईला सांग बदार आणला. ते म्हणते बाली त्या बापाला सांग आंघोळीला पाणी टाकलं. पोट्टे ऐकते म्हणते जाय मी नाही सांगत. अरे लेकरांचा उपयोग आपण त्याच्यासाठी करतो. जिंदगी में दोबारा वर्षभर नाही आहे. आयुष्य सुखाने, समाधाने, आनंदाने जगा. संवाद करा. घरं खूप मोठी आहे, 4 मजली 5 मजली, पण नात्यामध्ये संवादच नाही आहे. त्याचंही अळत नाही, तिचंही नळत नाही. पैशाने सगळं नाही होत. आमच्याकडे 7वा वेतन आयोग घेणारे लोक येतात. मॅडम बायकोला समजून सांगा, ते माझ्यासोबत बोलत नाही. आणि तिला जेव्हा बोलत होती एवढा मोठा पळा वाजते. हे प्रश्न कायद्याने कुठे सांगणार आहे? पोलीस बसलं कलम लावायला, कोर्ट बसलं तारखा द्यायला. तुमचं काय भलं होऊन राहिलं? कोर्टात नवरे सुधरून भेटते काय? कशाला वकिलांचं भलं करता? नात्यामध्ये संवादच नसेल तर कसा आपला संसार टिकणार आहे? नात्यामध्ये संवाद ठेवा. आणि पुरुषांनी सुद्धा लक्षात ठेवावं, मुलं संसारहून वेगळं बिराट काढतात, मुली नवऱ्याकडे नांदायला जातात आणि शेवटच्या टप्प्यावर उरते फक्त नवरा आणि बायको.
बाई सुखद आठवणीवर सुद्धा जिवंत राहू शकते. तुम्हाला जर वाटत असेल आपलं म्हातारपण आनंदानं, स्वाभिमानानं, सुखानं जावं, तर जिवंतपणी, तरुणपणी बायकांवर प्रेम करा. बायका काही तुम्हाला आकाशातले चंद्र तारे मागत नाही. मागतले तरी तुम्ही काही आणून देत नाही. आणले तरी आपले काही कामाचे नाही. तुम्ही तरुणपणी खूप त्यांच्यावर उधम केला. म्हातारपणी जेव्हा तुम्ही म्हणता बुडी पाणी आण, टेमलू ते म्हणते नाही जेवणाची मस्ती केली. छोटे छोटे शब्द आपण सांजी आणून सांजी खाणार आहे. जेवली काय, किती छान दिसते, किती छान दिसते, एखादा गजरा आणा, एखादं फूल आणा. आमच्या वेगळ्या बेडरूम झाल्या हो. 10-10 हजाराचा पलंग आला, 5-5, 2-2 हजाराचे पडदे आले, पण आमचा अबोला. याच्यावर कुठलंच मेडिकलमध्ये इंजेक्शन नाही, मार्केटमध्ये कुठलं सोल्युशन नाही. मला असं वाटतं हे कुठंतरी नवजीवनाची सुरुवात आपण करावी. कारण आपलं जगणं हे आपलं मुलं बघत असते. त्याच्यामुळे नवरा बायकोने, तू नवरा मी बायको, तू स्त्री मी पुरुष. किती छान नातं होतं आंबेडकरांचं आणि रामूचं. इतके मग्न व्हायचे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांना जेवण खायची सुद्धा राहायची नाही. क्षितिजाच्या विरुद्ध टोको. बाबासाहेब आंबेडकर खूप शिकलेले आणि रमाई त्या मानाने खूप कमी शिकलेली. छान पटायचं. रामू त्यांना विचारायचं या पुस्तकात कुठल्या पानावर बायकोसोबत कसं वागायचं, बायकोसोबत ऐकायचं की नाही हे लिहिलं आहे का. एक वेळा रामूला ते म्हणाले या 20-20 रुपयाच्या 11 गट्ट्या आहेत हे मोज. रामू म्हणाली मला कुठं मोजता येतो, माझे टिंगल उडवता. बाबासाहेब म्हणाले तुला मोजता येत नाही हेच बरं झालं, नाहीतर मला तू अधिक हैराण केलं असतं. एवढं चांगलं नातं होतं. तिची आयुष्याबद्दल कुठली तक्रारच नव्हती. लंडनमध्ये होते, सहजीवन चांगलं होतं, सहवास खूप कमी लागला, पण जेवढा वेळ ते एकत्र घालवायचे तेव्हा मात्र त्यांची दुनिया ही फक्त एक दुसऱ्याची राहायची. तेव्हा मला असं वाटतं ह्यांचं सहजीवन, यांचा संसार याच्यातून आपण काहीतरी माणुसकीची मूल्य घेतली पाहिजे. तेव्हाच कुठला आपला संसार टिकेल, आपली मुलं घडेल. आयुष्य कसं जगायचं हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नसतं. ही जी मूल्य आहे हे जेव्हा आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो त्यातून आपल्याला घ्यायचे असतात. तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती शिकलेले आहात, तुमच्याकडे किती डिग्री आहे, तुमच्या हातात किती पगार आहे, याही पेक्षा आयुष्य मायने रखता है तुम्ही किती डेअरिंग बाज आहात. रमाई धीट होत्या, सावित्रीबाई धीट होत्या, जिजाऊ धीट होत्या. आमच्यामध्ये असा धीटपणा आहे का हो. कोणीतरी येतं गळ्यातलं मंगळसूत्र ओढतं आणि आपल्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नाही. शहाणपण शिका. हे शहाणपण असं अनुभवातून येत असतं. या माय मावल्यातून, आपल्या पुण्यतिथीतून, जयंतीतून आपण एक शहाणपण कुठंतरी शिकणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही धीट बना, नीट वागा आणि आपल्यामध्ये डेअरिंग आणा. समस्येला भिडा, संघर्षाला पुरून उरा, घर सोडू नका, जीवाचं बरं वाईट करू नका. हरवलेल्या महिलांची संख्या लाखाच्या घरात आहे आणि आत्महत्येचं प्रमाण हजारोच्या घरात आहे. आत्महत्या, घर सोडणं, पोलीस स्टेशन, कोर्ट कचऱ्या यात काहीही कुणाचंही भलं झालेलं नाही. आणि स्वतःचे निर्णय घ्या. वाचा, पुस्तकं वाचा. लायब्ररीत जात नसेल तर तुमच्या मुलांची पुस्तकं वाचा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सगळं शिकायला भेटते. आजकाल आपण वाचत नाही, आपण सतत त्या मोबाईलवर घुसत राहतो आणि मोबाईलमुळे समाज खूप रासाला चाललेला आहे. आता गाझियाबादमध्ये 3 मुलींनी एकत्र आत्महत्या केली. का तर ते लव गेम खेळत होते. मोठी बहीण म्हणाली मी बॉस आणि तुम्ही माझ्या हाताखालचे, मी उडी मारते, माझ्यानंतर तुम्ही उडी मारा. घटनेला 4 दिवस झाले. सगळ्या मुली 14 वर्ष, 12 वर्ष आणि 10 वर्षाच्या होत्या. आई वडील कुठे कुठे बघणार आहे. या आपण जर स्वतः मोबाईलमधून बाहेर पडलं, टी व्हीमधून बाहेर पडलं, आपली मुलं सुद्धा त्याचं अनुकरण निश्चितच करेल. म्हणून कुठेतरी स्वत्वाचा वेध घेणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेबांनी या समाजाचं भलं करण्याचं कंगण बांधलं होतं आणि त्या कंगणाला माझी नजर लागू नये म्हणून मी सगळ्यात शेवटी आहे असं रामूनी सहस्त्रबुद्धेला उत्तर दिलं. त्यांच्या भाषणामध्ये नेमकेपणा होता, मूल्यवादीपणा होता.
सर्वांच्या टाळ्या झाल्या आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सोबत रमाईचा जय अशा सुद्धा घोषणा झाल्यात। समाजाला बाबासाहेब मिळाले ते फक्त आणि फक्त रमाईमुळं। रमाईने जर त्यांना संसारात अडकून ठेवलं असतं तर बाबासाहेब आपल्या वाट्याला आले नसते, ते समाजाकरता एवढं चांगलं काम करू शकले नसते। एवढे म्हणजे अपत्य झाले, अपत्य गेले, पण त्यांनी दुःखाचं भांडवल केलं नाही। वेदनावर फुंकर कशी मारता येईल ह्याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली। अख्खं जग बाबासाहेबांच्या भोवती फिरत होतं, पण बाबासाहेब मात्र रमाईच्या भोवती पिंगा घालत होते। असं छान नातं त्यांचं होतं। रमाबाईचं माहेर जर पाहिलं तर नवरगाव, अतिशय गरिबी, हाल अपेष्टा, आणि रमाबाई गेल्यानंतर बाबासाहेब खूप एकटे पडले। त्यांनी लग्न केलं। पुष्कळ लोक जे आहेत, दादा नानाने जसं म्हटलं की आजचा समाज पुष्कळ लोक सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाला टच करू इच्छितात, त्यांच्या व्यक्तिमत्वाला। फिर वो तो रमाई को इतना चाहते थे, फिर उन्होंने माई के साथ क्यों शादी की है। माई सोबत लग्न करताना बाबासाहेब अतिशय गंभीर अवस्थेमध्ये होते। माई सुद्धा चांगल्याच होत्या, त्यांनी नर्स म्हणून सेवा केली, पण तरी सुद्धा रमाईला ते मनातून काढू शकले नाही। एवढं उच्चुंग व्यक्तिमत्व या रमाईचं होतं। त्यांच्या सहजीवनामध्ये एक छान संवाद होता। अनेक अडथळे त्यांच्यामध्ये आले, अनेक अडचणी आल्या, पण त्यांचा संसार त्यांनी हसून केला, रुसून केला नाही। आपला संसार रमाईसारखा हसून होतो की रुसून होतो याचा वेध आपल्याला घ्यावा लागेल। आपण खरंच आपल्यासोबत खूप ज्ञान आहे, पण आपल्या ज्ञानाचा उपयोग हा सुसंवादापेक्षा वादावर जास्त होत असेल तर आपल्या ज्ञानाचा काही उपयोग नाही। संसार टिकला पाहिजे, तो तुटला नाही पाहिजे, या दृष्टीने आपण संवाद केला पाहिजे। जो संवाद रमाईच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जगण्यामध्ये होता, संसारामध्ये होत्या। आज मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते, मनोरुग्ण महिला आहे, अनेकदा आम्ही पोस्टमार्टम रूममध्ये जातो। लावारिस प्रेतांची संख्या आहे। मॅडम बघा, लावारिस प्रेत मिळालं, तुमच्या कोणी ओळखीची आहे का? पूर्ण भारतभर लावारिस प्रेतांची संख्या जास्त आहे, आणि या प्रेतांमध्ये अलीकडे महिलांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे। माणसाला का मरा वाटतं? आपल्या शब्दाने जर कोणी दुखत असेल तर माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आपण आहोत का, हा सुद्धा आपण एक वेध घेतला पाहिजे। रमाईची एक जाऊ होती, तिचं नाव होतं लक्ष्मी, आणि 20व्या वर्षी ती विधवा झाली। रमाईची तब्येत नाजूकच होती, पण दोघी जावांचं खूप चांगलं पटायचं, पण आता आपल्या जावांचं पटत नाही। ज्या आईच्या पोटातून 2 मुलं जन्म घेतात त्या आईचं काळीच काय म्हणत असेल का एका वस्तूचे 2 तुकडे करताना? आणि आमच्याकडे मुलं येतात, बुडी मायाकडे राहते आणि बुडा त्याच्याकडे राहते। तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे बोलताना? तुम्ही असं का म्हणत नाही की मी आईकडे राहतो, मी बाबाकडे राहतो? हे थोडी बोलण्याची शैली सुद्धा आपल्याला बदलावी लागेल, कारण अनेक सिनियर सिटीजनच्या केसेस कोर्टामध्ये खावटी मागण्यासाठी येतात। मुलांना ज्यांनी तुम्हाला जग दाखवलं त्याला जर तुमच्यासमोर हात पसरावे लागत असेल तर जगण्याला आपल्या काही अर्थ नाही। बाबासाहेबांनी कबुली दिली की माझं पुस्तकासोबत छान पटतं ग रामू, आणि पुस्तकामध्ये मी गुंग झालं की मी संसाराकडे माझं लक्ष राहत नाही। बाबासाहेब स्वच्छ मनाने कबुली द्यायचे, आणि बाबासाहेब कधी खोटं बोलायचे नाही। मग ते सामाजिक जीवन असो, मग ते सांसारिक जीवन असो, कुठल्याही जीवनामध्ये ते बोलायचे नाही। लंडनमध्ये लायब्ररीमध्ये असताना बाबासाहेबाला भूक लागायची, बाबासाहेब ब्रेड खायचे, तुकडा चोरून खायचे, कारण तिथला नियम होता लायब्ररीमध्ये काही खाऊ नये। एक दिवस खाता खाना त्यांना पकडलं गेलं, मग म्हणाले की अरे आता तर आपल्याला चांगले बोलणे भेटेल, पण तो इंग्रज अधिकारी खूप चांगला होता, त्यांनी म्हटले की उद्यापासून मी तुझ्यासाठी डबा आणत जाईल। आज बाबासाहेबांना सगळं जग, ज्ञानवंताचे आधी सगळं जग त्यांना मानतं। मला असं वाटतं रमाईची 128वी जयंती साजरी करत असताना त्यांच्या सहजीवनातले अनेक मुद्दे आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारणं अतिशय खूप गरजेचं आहे। तेव्हा माणूस बघून मुलगी द्यायचे,
आज आपण घरं बघून मुलगी देतो. माणुसकी महत्वाची की टोलेजंग इमारत महत्वाची याचा सुद्धा वेध आपल्याला घेता आला पाहिजे. माणुसकी घर सगळं काही होत नाही. तुमच्या मुलीचं जर त्या घरात पटलं नाही तर ती लगेच 3 महिन्यामध्ये बाहेर पडते. 10 बाय 10ची खोली, बाल्यानं बाली, सगळं सामान पोत्यात आणि पोतं पलंगाच्या खाली. ते टोलेजंग इमारत तुमच्या काही कामाची राहत नाही, काहीच कामाची राहत नाही. आणि आपण सुद्धा तिच्या सुनीला ट्रकभर सामान आलं, तू या बापाने येऊ सकत गेलं. अव ट्रक नाही 2 ट्रकही आले, अलग निघते तर 1 चमची सोडत नाही ते. तिचं ट्रकभर सामान आपल्या काही कामाचं नाही. रूढी परंपरेतून त्या काळामध्ये या सगळ्या मावल्या ज्या समोर ज्यांना आपण पूजन केलं ना, त्या काळामध्ये रूढी परंपरेतून त्या बाहेर पडल्या. आणि आपण अजूनही रूढी परंपरेतून बाहेरच पडलं नाही. लग्नामध्ये आपण काय देतो का? स्टीलचे डोंगे जे विकल्या जात नाही, नावं लिहिल्या राहते, कोणाला दिल्या जात नाही. 10 कोठ्या, 20 कोपर, 40 भरणे, 50 गिलास, काही काम नसते. एक प्लॅस्टिकची भरली ड्रम की तिचं स्वयंपाक पाणी होते आणि एक टाकं भरलं तर तिचं वापर नव्हते. आम्हाला जेव्हा तलाक होतो तेव्हा सामान काढताना खूप त्रास होतो. सामान राहते 10,000चं आणि मुंबई पुण्यावरून आणायला लागते 30,000. आजकाल पोट्टे सामान पण देत नाही. जे करायचं ते कर म्हणते, पण आम्ही देत नाही. आम्हाला सुद्धा लग्नाला खर्च लागला. त्याच्यामुळं 500 रुपयाची स्टीलची कोठी दिल्यापेक्षा 200 रुपये पाकिटात टाकून द्या. त्या मुलीचं भलं होईल, मुलीच्या आई वडिलाचं भलं होईल. या रूढी परंपरेतून आपण कुठेतरी बाहेर पडणं अतिशय गरजेचं आहे. हे दिलं नाही, ते दिलं नाही, ते दिलं नाही. माणुसकी सगळ्यात महत्वाची. म्हणून मला असं वाटते या माऊलीच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताना या रूढी परंपरेतून आपल्याला कशा प्रकारे बाहेर पडता येईल हे सुद्धा बघावं. रमाईने एकच वेळा बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले की मला पंढरपूर बघायचं आहे. आणि ते म्हणाले की अगं तिथे जातीयता आहे, तिथे दर्शन होत नाही, मी तुझ्यासाठी वेगळं पंढरपूर निर्माण करेन. अगदी रमाईची तब्येत चांगली होती तेव्हा मात्र त्यांनी एक जिद्द केली, मुझे कुछ भी हो जाए पण मला ते पंढरपूर बघायचं आहे. आणि रमाई छान लिहायच्या बरं. रमाईने आपल्या सहजीवनावर, नातेसंबंधावर, नवरा बायकोच्या प्रेमावर एक ओवी लिहिली. ती ओवी अशी आहे, भरतार माझा देवावाणी त्याची आस्तुरी मी जशी येणी, 7 जन्माईच्या पुण्यायानं मिळाला ग साजणी, भरतारा माझा ग सईबाई त्याची अस्तुरी मी ग जाईल, राजगृहात शोभती जसा विठ्ठल रुक्माई. अशा प्रकारे त्या रमाईनी त्यांच्या सहजीवनावर काही काव्य सुद्धा केलेलं आहे. रमाबाई कधी कर्मकांडात अटकून पडलेल्या नाही. त्यांनी समाजहिताच्या कामाला वाहून घेतलं. त्या काळामध्ये सुद्धा त्यांना काही कमी हाल अपेष्ट नसेल झाल्या, पण त्यांनी उन्होंने जो ठान लिया था की समाज माझ्यासाठी काय करतो, शासन माझ्यासाठी काय करते, त्याही पेक्षा मी स्वतःसाठी काय करू शकते. रमाईने स्वतःचा संसार सांभाळला. रमाईने बाबासाहेबांना शिक्षणाला पैसा दिला. रमाई समाजाला पुरून उरल्या आणि रमाईने कुटुंब एक संघ ठेवलं. एवढी मोठी रमाई होती. रमाईसारखं जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा भव्य आणि भव्य स्वप्न पाहावी लागेल. इथे रमाई आहे, इथे अहिल्याबाई आहे, इथे जिजाऊ आहे, इथं माता सावित्री आहे, इथे खूप ज्यांचं आपण पूजन केलं. पण आज असं होत नाही. आजही मुलीच्या जन्माचं स्वागत होत नाही. विज्ञानाने पुन्हा पुन्हा सिद्ध केलं, एखाद्या बाईला मूल न होणं किंवा मुलीच मुली होणं यात बाईचा काही दोष नसतो. तरी सुद्धा सगळा दोष कोणाला दिला जातो? बाईला दिला जातो. हिला लेकरं होत नाही, हिला मुलीच मुली होते, हिला सोडून दे, हिला फेकून दे, हिला दुसरी बायको करून देतो. या सगळ्या गप्पा जावांच्या असतात, सासूच्या असतात, नंदांच्या असतात. मला असं वाटतं महिलांना समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. 1 फेब्रुवारीला नांदेडला पांडुरंग नावाच्या एका सरपंचाने 3ऱ्या मुलीला तेलंगणाच्या बॉर्डरच्या कालव्यात फेकून दिलं आणि मारून टाकलं. का?
त्याला सरपंच व्हायचं होतं, त्याला तिसरी मुलगी होती आणि 2 अपत्यानंतर जर तिसरं अपत्य असेल तुम्ही सरपंच बनू शकत नाही. हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. राजसत्ता इतकी डोक्यात शिरली होती, मुलीला गाडीवर बसवलं आणि तेलंगाच्या बॉर्डरवर कालव्यात फेकून दिलं. जर आपण मुलीच्या जन्माचं स्वागत केलं नाही, अशा रमाई, अशा जिजाऊ, अशा फातिमा खरंच होईल का? फातिमा त्या काळातली मुस्लिम समाजातली पहिली शिक्षिका होती. एवढं सोपं नाही. आजही कुरान खानीने जाने वाले महिलाओं की जितनी इज्जत होती उतनी इज्जत माईकवर भाषण देणाऱ्या रजिया सुलतानाची होत नाही. पण समाज मला काय म्हणेल यापेक्षा मी माझ्या आत्म्याशी प्रामाणिक आहे. समाजाला माझ्या विचाराची गरज आहे. समाजाला खूप वेदना आहे. समाज खूप दुःखात आहे. यामुळं आम्ही 40 वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडलो. कहाँ गई, क्यों गई, किधर गई, किसके साथ गई. 5 किलोच्या पोळ्या टाकल्या, त्याचं कौतुक होत नव्हतं. पण कोपर धुवायचा राहिला तर सासूबाई दिवसभर सांगायची, गेली कोपर धुवायचा राहिला, गेली कोपर धुवायचा राहिला. मी म्हणायची, अम्मा 5 किलो की रोटी बना के गई ना मैं, कोपर कल धुऊंगी. आमचं नातं खूप चांगलं होतं. आमच्या सासूबाई आज नाही आहे. उनको हम छोटे अम्मा बोलते थे. ज़्यादा पढ़े लिखे नहीं थे, पण कचऱ्यामध्ये कागद दिसला तर बोलती थी की देख रजिया तेरे को एक काम का है क्या. हे खूप असं नातं होतं. नात्यामध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. मुलीच्या जन्माचं कौतुक करणं दादा गरजेचं आहे. खूप वाईट वाटतं काही अनुभव सांगताना की जगामध्ये सगळ्यात जास्त नवसाचे लेकरं आपल्या भारतात आहेत. हिंदूंचे असले तर कानात नागोबा आणि मुसलमानाचे असले तर पायात भिकेची बेडी. आणि या नवसाच्या लेकरांच्या DNA ट्रेट हा एक खूप मोठा जागतिक लेवलचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण शिकलो, पण आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडलो नाही. आपण रूढी परंपरेतून बाहेर पडलो नाही. आम्ही जेंडर 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 करतो, पण स्त्री पुरुष समानतेमधून सुद्धा आपण समानतेच्या टप्प्यावर आलेल्या नाही. स्वातंत्र्याला 78 वर्ष झाली, पण अजूनही बायकांना शिव्या दिल्या जातात. तिच्या लैंगिकतेवरून दिल्या जातात, आई बहिणीवरून दिल्या जातात आणि सहज दिल्या जातात. त्या प्रवाहित होतात. देणाऱ्याला काही वाटत नाही, ऐकणाऱ्याला सुद्धा काही वाटत नाही. जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणं हे टाळ्यांपुरतं नाही आहे. नव्याने माणूसपणाचा शोध घेणं अतिशय गरजेचं आहे. मी अरब राष्ट्र फिरून आले, अनेक देशामध्ये गेले, पण आपण खूप स्वाभिमानी आहोत, भाग्यवान आहोत की आपण प्रगल्भ लोकशाही असलेल्या भारतामध्ये जन्म घेतला, जिथे या माय माऊलीने घेतल्या. अरब राष्ट्रामध्ये एकटी बाई फिरू शकत नाही. तिचे केस सुद्धा दिसता कामा नये. पुरुषाशिवाय ती जाऊ शकत नाही. आजही तिथे फटक्याची शिक्षा कायम आहे. ईशनिंदा केली, राजनिंदा केली तर तिथे फटके मारल्या जातात बायकांना सुद्धा. आणि फटके खाता खाता ती मेली. बचे हुए फटके कबर पर मारे जाते, फिर भी मारे जाते. मी तिथल्या बायकांच्या आयुष्याचा अभ्यास करायला गेली होती. आजही तिथे फाशीची शिक्षा कायम आहे. आजही तिथे चोरी करणाऱ्याचे हात आणि व्याभिचारी वर्तन करणाऱ्याचे डोळे फोडल्या जातात. आजही तालिबान सारख्या देशामध्ये मुलींना शिकू देत नाही. आजही अरब राष्ट्रामध्ये मुलींच्या शाळेमध्ये बॉम्ब टाकल्या जातात, शाळेची व्हॅन पळवल्या जाते, मुलींचं अपहरण केल्या जाते. त्या मानाने आपण भारतीय महिला खूप आनंदात आहे, खूप सुखात आहे. आणि ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे, त्या संविधानाची कृपा आहे. म्हणून त्या संविधानाची साक्षीने आपण नवीन समाज निर्माण करूया, या जगण्यावर प्रेम करूया, संघर्षाला पुरून उरूया आणि नवीन स्वप्न बघा. अशी स्वप्न मी घेईल उंच भरारी सोडून सारे पाश, मी घेईल उंच भरारी सोडून सारे पाश, मी आणील धरतीवरती माझे नवे आकाश, माझे नवे आकाश. या रमाईला पुन्हा एकदा मी अभिवादन करते. आयोजकांनी मला बोलावलं, माझे 2 शब्द ऐकून घेतले. रमाई हा मोठा विषय आहे. आपापल्या परीने रमाईचं ऋण फेडण्याचं आपण मनात आणूया आणि रमाईने जसा काटकसरीने नीटनेटकेने संसार केला तसा आदर्शवादी संसार आपण करूया. तिच्या व्यक्तिमत्वाला, तिच्या मानवतावादी मूल्याला मी पुन्हा एकदा सलाम करते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. मॅडमनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे.
मॅडम सामाजिक कार्यकर्ते आहे, त्याच्यामुळे मॅडमला खूप मोठा अनुभव आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जवळजवळ मॅडमचं लिखाण आहे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय असं खोल आपल्याला डीपमध्ये असं मार्गदर्शन केलेलं आहे. वागायचं कसं, बोलायचं कसं, आपल्या मुलांना आपण संस्कार कसे द्यायचे, हे असं अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला मॅडमने केलेलं आहे. आयुष्यात जी माणसं संकटांना तोंड देतात, माणसं मोठी होतात, स्वप्न साकार करतात. माणसं केवळ बोलण्याने यशस्वी होत नसतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त वर्तन करावं लागतं. आता ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, सांगते ना, सर्व श्रोत्या वर्गांना भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे. कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. आणि शेवटी आपण ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहात, त्या कार्यक्रमाला आता सुरुवात करते. आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी माझी मैत्रीण सुषमाताई यावले यांना आमंत्रित करते. बोला ना, तुम्ही बोला. धन्यवाद जयश्रीताई. मी जास्त वेळ घेणार नाही. 2 मिनिटात मी माझं आभार प्रदर्शन संपवते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्यागमूर्ती माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्याबाई होळकर, माता फातिमा शेख, माता जिजाऊ या सर्व महामानवांना माझा त्रिवार वंदन. मी त्रिवार वंदन करते. तसेच उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. रमाई जयंती उत्सव समिती तिवसाद्वारा आयोजित जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रमोद गाडेसाहेब यांनी अध्यक्षपदाचा मान ठेवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम आता गेलेल्या आहेत, यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अनमोल अशी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच माननीय रजिया सुलताना मॅडम त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात आपले महत्त्वाचे मार्गदर्शन केलेले आहेत. त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अध्यक्ष माननीय सुभाषरावजी खाक्षे सर यांनीसुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक रमाई जयंती उत्सव समितीचे तिवसा यांनी तनमन धनाने सहकार्य केले. त्यांचे मनापासून त्या सर्व सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी तनमन धनाने सहकार्य करून उपस्थित राहिले, त्यांचेसुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे तसेच रमाई उत्सव समिती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कामे अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडली, त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते. तसेच आजच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे जेवणाचे आयोजन केले असे ते दानदाते आशिष दादा ढोले, अनिल स्तूल सर, शैलेश रामटेके, भूषण सर यावले, आशिष दादा खाक्षे, प्रशिक शापामोन, अक्षय मावरे, शिवा शापामोन या सर्व युवा मंडळांनी हे जेवणाची व्यवस्था केली. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी अध्यक्ष साहेबांच्या वतीने जाहीर करते. जय भीम. सॉरी, एक पत्रकारांचा आभार प्रदर्शन राहिलेलं आहे, महत्त्वाचं झालं. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम अनेक लोकांपर्यंत पोहोचवला
त्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. सगळ्यांनी जेवण करून जावे अशी मी सर्वांना विनंती करते. जेवण करून जा ना मॅडम.